आपके हाथ से पाथरी नगर परिषद जैसे यहाँ से गई, यहाँ पर भ्रष्टाचार शुरू हो गया है, क्या कहना चाहेंगे सर? आतापर्यंत जे पाथरी नगरपालिकेला प्राप्त निधी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वित्त आयोगाचे पैसे पाणी पुरवठा, गावाची स्वच्छता आणि दिवाबत्ती याच्यावर खर्च करता प्रामुख्याने प्राधान्य असतं की ह्याच्यासाठी जे निधीचा विनियोग करायला पाहिजे. आज आपण पाहतो की पाथरीमध्ये सफाई कर्मचाऱ्याचे 8 महिने झाले पगार नाही, पाणी पुरवठावाल्याचे 9 महिन्यापासून पगार नाही आणि पाणी पुरवठावाल्याने आजपासून पाणी पुरवठा खंडित केला. आतापर्यंत 3 वेळेस पाणी पुरवठ्याचे लाईट कट झाले, त्या ठिकाणी पीठ भरले नाही. त्याच्यामुळे गावकऱ्याच्या पाण्याचं जे मिळणारं पाणी 3 दिवसांमुळे पाणी मिळत होतं, 8-8, 10-10 दिवस पाणी मिळत नाही. पाणीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकली नाही, एकदा ब्लिचिंग पावडर आणला आमची मागणी म्हणून पुन्हा ब्लिचिंग पावडर टाकतेच का नाही. आज पाण्यामध्ये वास या ठिकाणी सगळं नागरिकाचे पाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. आज सर्वसामान्य नागरिक पाथरी शहरामध्ये जारचं पाणी 20 रुपयाला एक जार, अशी अवस्था पाथरी शहरामध्ये करून ठेवली. आमची प्रमुख मागणी आहे की आतापर्यंत 11 कोटी रुपये नगरपालिकेमध्ये 3-4 योजनेमध्ये प्राप्त झाले. त्याच्यामध्ये 8 कोटी 11 लाख रुपये वित्त आयोगाचे, 67 लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेले आहेत, 1 कोटी 20 लाख रुपये रस्ता अनुदानासाठी आलेले, 67 लाख रुपये मुद्रांक शुल्कमधून उपलब्ध झालेले. हे पैसे कुठं गेले? हे आज नगरपालिकेमध्ये तुम्ही हे पैशाचं काय काम केलं ते काम बी दिसत नाही आणि पैसेही दिसत नाही आणि कर्मचाऱ्याची पगार पण होत नाही. त्याच्यामध्ये सगळं एक संगनमत मुख्याधिकारी आणि अध्यक्ष यांच्या संगनमताने पैशाचा अपहार केला आहे. आमचा त्यांना म्हणणं आहे की याची सखोल चौकशीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 2दा निवेदन भेटलो आणि आम्ही त्याला विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे मागणीवर दुर्लक्षित केल्यासारखं असं आम्हाला दिसते. म्हणून आज आम्ही या ठिकाणी एक साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि साखळी उपोषणाचं रूपांतर जर लवकरात लवकर यांनी हे पैशाचा आम्हाला हिशोब दिला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरुवात करू आणि गांधीवादी मार्गाने आमचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रश्न करू. कारण की पाथरी नगरपालिकेमध्ये आज सर्वसामान्य नागरिकाचे कामं होत नाही, दलालामार्फत काम होतात. आज सर्व शासकीय काम दुसरे शासकीय काम मध्ये सुद्धा अडथळा आणण्याचं काय ह्या ठिकाणी काम करतात. अशा पद्धतीने कार्य करत नाही नगरपालिका. मुख्याधिकारी या ठिकाणी बसत नाही, लोकांचे कामं या ठिकाणी होत नाही. याच्यामुळे आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्व लोकांनी उपोषणाची सुरुवात केलेली आहे आणि नागरिकांचा चांगला मोठा पाठिंबा या उपोषणाला मिळत आहे. तर निश्चितपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे चौकशीमध्ये निष्पन्न होईल याची आम्हाला आशा आहे. थँक्यू.